बी भाग 2 सेमिस्टर 3 युनिट नंबर 3 त्यामधलं स्फीती व अपस्फीती त्यातलं पहिलं चॅप्टर आहे 3.1 स्फीती त्याची व्याख्या कारणे व उपाय. मुद्रास्फीतीची व्याख्या. स्फीती पहिली व्याख्या दिलेली आहे क्राउथर यांनी. तर क्राउथर यांच्या मते ज्या अवस्थेत किंमत पातळी वाढत जाते व मुद्रेच्या मूल्यात घट होत जाते अशा अवस्थेला स्फीती असं म्हणतात. ज्या अवस्थेमध्ये किंमत पातळी वाढत जाते व मुद्रेच्या मूल्यात घट होत जाते अशा अवस्थेला स्फीती असं म्हणतात. एकूणच काय तर स्फीती म्हणजे भाववाढ, चलनवाढ हे त्याला पर्यायी शब्द आहेत. जेव्हा किंमत पातळी वाढत जाते म्हणजे एका वस्तूच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा मुद्रेच्या मूल्यात घट होते. ज्या अवस्थेत किंमत पातळी वाढत जाते व मुद्रेच्या मूल्यात घट होत जाते. जेव्हा किंमत पातळी वाढते, एखादी वस्तू जेव्हा आपल्याला 100 रुपयाला येते, त्या वस्तूची किंमत वाढून जेव्हा ती वस्तू 200 रुपयाला होईल तेव्हा आपण एका अँगलनं म्हणू की वस्तूची किंमत पातळी वाढ झाली आणि दुसऱ्या साईडनं आपण असं म्हणू की पैशाचं मूल्य कमी झालं, मुद्रेचं मूल्य कमी झालं. म्हणून क्राउथर काय म्हणतात की ज्या अवस्थेत किंमत पातळी वाढत जाते व मुद्रेच्या मूल्यात घट होत जाते अशा अवस्थेला स्फीती असं म्हणतात. बघा, जेव्हा वस्तूची किंमत वाढते म्हणजे आता पूर्वीपेक्षा एखादी वस्तू विकत घेण्यासाठी जास्त पैसे लागतात, दुसऱ्या अँगलनं त्या मुद्रेचं मूल्य मात्र त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणून क्राउथर म्हणतात की ज्या अवस्थेत किंमत पातळी वाढते, किमतीत जेव्हा वाढ होतात तेव्हा मुद्रेच्या मूल्यात आपोआपच घट व्हायला लागते आणि अशी जी अवस्था असते तिला स्फीती किंवा भाववाढ असं म्हणतात. दुसरी व्याख्या होती केमरर नावाचे शास्त्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. केमररच्या मते वस्तू व सेवा यांच्या प्रमाणापेक्षा मुद्रेचे प्रमाण जास्त असणे म्हणजे स्फीती होय. वस्तू व सेवा यांच्या प्रमाणापेक्षा मुद्रेचे प्रमाण जास्त असणे म्हणजे स्फीती होय. जेव्हा वस्तू व सेवा यांच्यापेक्षा मुद्रेची संख्या ही जास्त असते अशा वेळा स्फीती होते असं म्हटले जाते. एकूणच काय तर जेव्हा वस्तू किंमत पातळी वाढते, भाववाढ होते, तेव्हा मुद्रेचे मूल्य कमी होते. वस्तूची किमती वाढतात, मुद्रेचे मूल्य कमी होते, अशा अवस्थेला स्फीती असं म्हटल्या जाते. त्यानंतर स्फीतीची कारणे किंवा मुद्रास्फीतीची कारणे काय कारणं आहेत. त्यातलं पहिलं आहे सार्वजनिक खर्चात वाढ. बघा, मुद्रास्फीती होण्याची कारणे. पहिले सार्वजनिक खर्चात वाढ. सार्वजनिक खर्च हा कोणत्याही सरकारच्या संदर्भातला खर्च असतो. मग राज्यातलं राज्य सरकार असेल किंवा केंद्रातलं केंद्र सरकार असेल, ही दोन्ही सरकारं जेव्हा आपल्या खर्चात वाढ करतात मग ते खर्च कुठे करतात, ते खर्च करतात सार्वजनिक वितरण प्रणालीवर म्हणजे रॅशनच्या दुकानावर, रॉकेलवर, रस्त्यांवर. काही कारखानदाराला ते अनुदान देतात, शेतकऱ्याला अनुदान देतात. अशा वेळी जेव्हा सरकारचा खर्च वाढतो तेव्हा त्याला सार्वजनिक खर्चात झालेली वाढ असं म्हणतात. जेव्हा सार्वजनिक खर्चात वाढ होते तेव्हा बऱ्याच वेळा असं होते की सरकारनं जर एखाद्या गोष्टीवर खर्च केला नाही तर तो खर्च ग्राहकाला करावा लागतो आणि ग्राहकाच्या वतीने जर सरकारनं तो खर्च केला तर ग्राहकाला तो खर्च करावा लागत नाही. समजा उदाहरण म्हणून आपण घेऊयात की सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जेव्हा कमी पैशामध्ये गहू, कमी पैशामध्ये तांदूळ हे सगळे धान्य जर गरीब लोकांना जर स्वस्त किमतीमध्ये मिळालं, कमी पैशात मिळालं, अशावेळी त्या लोकांना जास्त किमतीत मार्केटमध्ये जाऊन ते धान्य विकत घ्यायची गरज भासणार नाही. मग अशावेळी ग्राहकांचा किंवा त्या व्यक्तीचा तो खर्च वाचतो, त्याच्याकडे पैसे शिल्लकीचे राहतात, उरतात. आणि जेव्हा त्याच्याकडे पैसे शिल्लकीचे राहतात तेव्हा तो काय करतो,
जास्तीच्या वस्तूला इतर ह्या वस्तू सोडून इतर वस्तूला मागणी वाढवतो. त्याने मागणी वाढवली की आपोआपच भाववाढ व्हायला लागते आणि म्हणून हे सुद्धा एक भाववाढ झाली म्हणजे मुद्रास्फीती झाली. भाववाढ झाली म्हणजे मुद्रास्फीती झाली आणि आपोआपच सार्वजनिक खर्चात वाढ झाल्यामुळं या मुद्रास्फीतीमध्ये वाढ होते. मुद्रास्फीती अजून एकदा समजून घ्या की मुद्रास्फीती म्हणजे काय? भाववाढ. मुद्रास्फीती म्हणजे भाववाढ. स्फीती म्हणजे भाववाढ. ज्या वस्तूच्या किमती वाढतात आणि मुद्रेचं मूल्य कमी होते अशा अवस्थेला स्फीती असं म्हटल्या जाते. मग सार्वजनिक खर्चात वाढ आपण पहिलं कारण शिकायला लागलो. तर सार्वजनिक खर्चात जर वाढ झाली तर आपल्या वतीने सरकार पैसे खर्च करतो म्हणजे आपले पैसे आता खर्च होणार नाहीत आणि आपले पैसे जर त्या वस्तूवर खर्च झाले नाहीत तर ते पैसे आपण दुसऱ्या वस्तूवर खर्च करायला लागतो आणि दुसऱ्या वस्तूची मागणी आपण वाढवायला लागतो. त्या वस्तूची मागणी वाढवल्यावर आपोआपच त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ व्हायला लागते आणि आपोआपच मुद्रास्फीती होण्याला सुरुवात होते आणि म्हणून सार्वजनिक खर्चात होणारी वाढ हे मुद्रास्फीतीचं कारण आहे. त्यानंतर आहे खाजगी गुंतवणुकीत वाढ. बघा, खाजगी गुंतवणुकीत वाढ हे सुद्धा एक मुद्रास्फीतीचं कारण आहे. खाजगी गुंतवणुकीत वाढ झाली. खाजगी गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळं सगळ्यात पहिलं जी गोष्ट घडल ती असेल नवीन लोकांना रोजगार मिळेल, लोकांच्या हाती काम येईल. लोकांच्या हाती काम आलं म्हणजे त्यांना वेतन मिळेल, त्यांना पगार मिळेल. त्यांना वेतन मिळालं, त्यांना पगार मिळाला, त्यांना पगार मिळाला, त्यांच्या हाती पैसे आले. त्यांच्या हाती पैसे आले की ते व्यक्ती आपोआपच आपल्या राहिलेल्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करतील आणि राहिलेल्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करताना ते आपोआपच वस्तूच्या मागणीमध्ये वाढ करतात. वस्तूच्या मागणीमध्ये वाढ केली आपोआपच वस्तूच्या किमतीमध्ये वाढ व्हायला लागेल आणि मुद्रास्फीती व्हायला सुरुवात होईल. म्हणजे खाजगी गुंतवणुकीत वाढ झाली तरीसुद्धा मुद्रास्फीतीमध्ये वाढ होते. ते सुद्धा एक मुद्रास्फीती होण्याचे एक कारण आहे, खाजगी गुंतवणूक. त्यानंतर आहे नंबर 3 कर कपात. कर कपात बघा, टॅक्समध्ये कपात करणे. पूर्वी समजा एखाद्या वस्तूवर 20% टॅक्स होता, तो आता 10% झाला. किंवा इन्कम टॅक्स, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर 20% टॅक्स होता, तो जर आता 10% झाला. म्हणजे जे जास्तीचं उत्पन्न सरकारकडे जात होतं, जास्तीचं याचा पैसे सरकारकडे जात होते, आता ते कमी जातील आणि सरकारकडे जास्त पैसे न गेल्यामुळे या व्यक्तीकडे ते पैसे जास्त उरतील. ज्याच्याकडे पैसे उरले, शिल्लकीचे पैसे राहिले की ह्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ करतो आणि वस्तूच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ व्हायला लागते. आणि म्हणून कर कपात केली तर लोकांकडे पैसे शिल्लक राहतात आणि आपोआपच ते आपल्या मागणीमध्ये वाढ करतात आणि त्यामुळं मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किमतीत वाढ होते आणि आपोआपच मुद्रास्फीती व्हायला सुरुवात होते आणि म्हणून कर कपात करणे हे सुद्धा एक मुद्रास्फीतीचं कारण आहे. त्यानंतर नंबर 4 मुद्रेच्या प्रवेगात वाढ. प्रवेग, याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण प्रवेग म्हणजे काय शिकलो होतो. प्रवेग म्हणजे काय? त्या देशातील आर्थिक व्यवहारांची संख्या, होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्या. जर आर्थिक व्यवहार जास्त असतील तर मुद्रेचा प्रवेगसुद्धा वाढायला लागेल. म्हणजे 100ची नोट दिवसाकाठी किती वेळा फिरते किंवा एखाद्या विशिष्ट काळामध्ये ती किती जणांकडे हस्तांतरित होते, यालाच मुद्रेचा प्रवेग असे म्हणतात. जर जास्तीत जास्त वेळा जर हस्तांतरित होत असेल, ती 100ची नोट जर जास्तीत जास्त वेळा हस्तांतरित होत असेल, याचा अर्थ त्या देशातील जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते खूप फास्ट होत आहेत आणि आपोआपच जर जास्त व्यवहार फास्ट होत असतील तर आपोआपच त्यामुळे मुद्रास्फीती येत असते. त्यानंतर नंबर 5 आहे कर चुकवेगिरी. कर चुकवणे. जर व्यक्ती कर चुकवत असतील, देशातील नागरिक जर कर चुकवत असतील तर ते कर चुकवल्यामुळे त्यांच्याकडे जास्तीचा पैसा शिल्लक राहतो. त्यांच्याकडे जास्तीचा पैसा शिल्लक राहिल्यामुळे ते आपल्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ करतात आणि अनावश्यक वस्तूच्या मागणीमध्ये वाढ केल्यामुळे आपोआपच वस्तूच्या किमतीमध्ये वाढ व्हायला लागते. त्यानंतर नंबर 6 आहे सार्वजनिक कर्जाची परतफेड. सरकार जेव्हा तुटीचं अंदाजपत्रक सादर करते, अशावेळी तुटीचं अंदाजपत्रक सादर करताना सरकारला जी तूट भरून काढायची असते, अर्थसंकल्पीय तूट, ती तूट भरून काढताना सरकार काय करते, लोकांकडून
पैसे घेते. मग ते पैसे कोण्या माध्यमातून घेते? तर सरकारी कर्जरोखे असतील तर ते कर्जरोखे विकते. तर अशावेळी कर्जरोखे विकत घेऊन म्हणजे कर्जरोखे विकल्यामुळं काय होते की तो कर्जरोखा तो कागद हा व्यक्तीकडे जातो, नागरिकांकडे जातो. नागरिकाकडचा पैसा सरकारकडे येतो. असे ते कर्जरोखे असतात. पण यांनी काय म्हटलं, सार्वजनिक कर्जाची परतफेड. जर आता ते कर्जरोखे सुरुवातीला सरकारने विकले होते, आता जर सरकारनं ते कर्जरोखे विकत घ्यायला सुरुवात केली, म्हणजेच सरकारचा जो कर्जरोखा नागरिकांकडे होता तो सरकारने विकत घेतला परत. तर परत विकत घेतल्यामुळं काय झालं की तो कर्जरोखा तो कागद हा सरकारकडे आला आणि सरकारकडे असलेले पैसे हे त्या नागरिकाकडे गेले. आणि त्या नागरिकाकडे जेव्हा पैसे जातात तेव्हा त्याच्याकडल्या पैशाची संख्या वाढते आणि त्याच्याकडे पैसे जास्तीचे पैसे आल्यामुळं तो आपल्या मागणीमध्ये वाढ करायला लागतो, अतिरिक्त मागणीमध्ये वाढ करायला लागतो आणि त्यामुळं आपोआपच भाववाढ व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून सार्वजनिक कर्जाची परतफेड हे सुद्धा एक या मुद्रास्फीतीचे कारण आहे. त्यानंतर निर्यात वाढ. जेव्हा निर्यात वाढ होते म्हणजे आपल्या देशातील माल दुसऱ्या देशामध्ये जाणे. जेव्हा निर्यात वाढ होते तेव्हा निर्यातीमुळे आपल्याला विदेशी चलन मिळत असते. जेव्हा निर्यात वाढते तेव्हा सरकारला दुसऱ्या देशाकडून जास्तीची रक्कम मिळायला लागते. जास्तीची रक्कम सरकारला मिळते, लोकांना मिळते, विक्रेत्यांना मिळते आणि या लोकांकडे जास्तीचा पैसा आल्यामुळे आपोआपच ते अतिरिक्त मागणी करतात आणि मागणीमध्ये वाढ व्हायला लागते आणि त्यामुळं किमतीत वाढ होते आणि आपोआपच मुद्रास्फीती निर्माण होते. हे सुद्धा एक मुद्रास्फीती निर्माण होण्याचं कारण आहे, निर्यात वाढ. त्यानंतर नंबर 8 आहे नैसर्गिक संकट. बऱ्याच वेळा काही नैसर्गिक संकट येतात, काही वस्तूचं उत्पन्नच होत नाही, काही भागामध्ये कारखानदारी बंद पडते नैसर्गिक आपत्तीमुळे, पूर आल्यामुळे वगैरे किंवा आग लागल्यामुळे. तर अशा वेळी वस्तूचीच टंचाई भासायला लागते आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा भाव वाढ होते. म्हणजे पुरवठाच राहत नाही वस्तूचा किंवा पुरवठा कमी होतो. अशा वेळी त्या वस्तूचे भाव वाढतात आणि त्यामुळे सुद्धा मुद्रास्फीती होऊ शकते आणि म्हणून आर्थिक संकट हे सुद्धा एक मुद्रास्फीती होण्याचे कारण आहे. नैसर्गिक संकट हे सुद्धा एक मुद्रास्फीती होण्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर नंबर 9 उत्पादन घटकाची दुर्मिळता. बऱ्याच वेळा उत्पादनात जे काही घटक असतात, भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन, हे उत्पादनाचे घटकच दुर्मिळ असतात, मिळत नाहीत. अशावेळी त्या घटकांना जास्तीचा मोबदला द्यावा लागतो आणि त्या घटकांना जास्तीचा मोबदला दिल्यामुळे ते उत्पादन घटक जी वस्तू निर्माण करतात त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ व्हायला लागते. त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे आपोआपच मुद्रास्फीती निर्माण होते, मुद्रास्फीतीमध्ये वाढ होते आणि म्हणून उत्पादन घटकाची दुर्मिळता हे सुद्धा एक मुद्रास्फीती निर्माण होण्याचं एक कारण आहे. त्यानंतर नंबर 10 आहे वस्तूंची साठेबाजी व कृत्रिम टंचाई. बऱ्याच वेळा असं होते, आपण कांद्याचं उदाहरण नेहमी महाराष्ट्र किंवा देशाच्या बाबतीत ऐकत असतो की अनेक जे मोठे पुरवठादार असतात ते आपल्या वस्तू स्टॉक करून ठेवतात, गोदामामध्ये स्टॉक करून ठेवतात. आता ह्या स्टॉक करून ठेवल्यामुळे मार्केटमध्ये ती वस्तूच मिळत नाही आणि मार्केटमध्ये ती वस्तू न मिळाल्यामुळे आपोआपच त्या वस्तूचा भाव वाढायला लागतो. म्हणजे अशा प्रकारची जी काही साठेबाजी आहे किंवा कृत्रिम टंचाई केली जाते, यामुळं काय होते, मार्केटमध्ये माल नसल्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढायला लागते आणि मुद्रास्फीती व्हायला सुरुवात होते आणि म्हणून वस्तूंची साठेबाजी व कृत्रिम टंचाई हे सुद्धा एक मुद्रास्फीती होण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर औद्योगिक अशांतता. बऱ्याच वेळा असं होते की औद्योगिक अशांतता निर्माण होते. औद्योगिक अशांतता म्हणजे काय की मोर्चे आहेत, कामगारांचे मोर्चे आहेत, ताळेबंदी आहे, यामुळे ते कंपनी तो कारखाना बंद पडतो किंवा त्याचं प्रोडक्शन थांबते. अशावेळी तो कारखाना, ती कंपनी जे माल किंवा जे प्रोडक्शन मार्केटमध्ये आणत असते ते थांबते आणि मार्केटमध्ये त्या वस्तूची टंचाई भासायला लागते आणि त्या वस्तूची टंचाई भासली किंवा निर्माण झाली तर आपोआपच त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ व्हायला लागते आणि त्यामुळे सुद्धा मुद्रास्फीती होऊ शकते आणि म्हणून औद्योगिक अशांतता हे सुद्धा एक मुद्रास्फीती होण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर आहे नंबर 12 सरकारचे व्यापारविषयक धोरण. सरकारचं व्यापारविषयक धोरण कसं आहे? सरकारनं जर खूप मोठ्या सवलती जर कारखानदाराला दिल्या तर त्यामुळं सुद्धा या मुद्रास्फीतीमध्ये बदल होऊ शकते. सरकारने व्यापारविषयक धोरण कसं आहे? सरकारनं जर व्यापारविषयक धोरण
जर व्यापाऱ्यांना सरकारनं निर्बंध लावले, टॅक्स वाढवला, तर आता हे व्यापारी काय करतात, वाढीव जो टॅक्स लावला त्यांच्यावर, तो वाढीव टॅक्स हा वस्तूच्या किमतीमध्ये ड्रायव्हर करून देतात किंवा किमतीमध्ये तो टाकून देतात आणि आपोआपच किमतीमध्ये वाढ होईल. जर सरकारने व्यापाऱ्यांना सवलती दिल्या तर त्यांचा जो खर्च लागणार होता तो कमी होईल आणि ते आपल्या वस्तूच्या किमतीमध्ये घट करतील. त्यांनी वस्तूच्या किमतीमध्ये घट केली तर मुद्रास्फीती कमी होईल. पण जर सरकारने त्यावर टॅक्स लावला तर काय होईल, ते आपल्या वस्तूच्या किमती वाढवतील आणि त्यामुळे आपोआपच मुद्रास्फीती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून सरकारचं व्यापारविषयक धोरण कसं आहे, व्यापारी दृष्टीने अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, यावर सुद्धा मुद्रास्फीती अवलंबून असते. आणि म्हणून मुद्रास्फीती हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. सरकारनं जर टॅक्स लावला, सरकारचे धोरण जर विपरीत राहिले तर यामुळे सुद्धा मुद्रास्फीती निर्माण होऊ शकते. एकूणच काय, तर वस्तूच्या किमती ह्या सतत वाढत असतील तर त्यामुळे ती एक मुद्रास्फीतीची अवस्था आहे असं म्हणू शकतो. आणि मुद्रास्फीतीच्या अवस्थेमध्ये वस्तूच्या किमती वाढतात आणि मुद्रेचं मूल्य, अंतर्गत जे मूल्य आहे मुद्रेचं, ते मात्र कमी व्हायला लागते. अशा प्रकारे आपल्याला मुद्रास्फीती आणि मुद्रास्फीतीची कारणं या ठिकाणी आपण शिकली. या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण मुद्रास्फीतीचे परिणाम आणि मुद्रास्फीतीवर उपाययोजना हे आपण शिकणार आहोत.